नमस्कार बालदोस्तानो. हनुमंताची कथा आपली राहिली आहे की नाही, शेवटचा भाग सांगू ना. लिखाण केलं आहे विभा काळे यांनी, वाचन स्वर दीपाली कात्रे. श्री हनुमंताच्या साह्याने बिभीषणांना रामाने आपल्या सल्ला मंडळात प्रमुख स्थान दिलं बरं का. बिभीषण होतेच हुशार, ते लंकेचे जाणकारही होते की नाही. आणि रावणवधानंतर लंकावासियांची काळजी घेण्यासाठी त्यांना लंकेच्या युद्धात सहभाग घ्यायचा होता. आता त्यांचा हेतू शुद्ध होता की नाही. युद्ध सुरू झाले. हे युद्ध खरं तर महाभीषण असं होतं आणि वाल्मिकी रामायणामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. हे युद्ध किती दिवस चाललं, तर ते युद्ध चाललं 87 दिवस. या युद्धात रावण अगदी दुसऱ्याच दिवशी खरं आलेला होता. त्याच्या हातातील सगळी शस्त्र निष्प्रभ करून श्रीराम त्याला म्हणाले, मी तुला जीवनदान देतो, कारण माझ्याकडे म्हणजे एवढंच आहे, जीवनदान देतो, तुझ्याकडे शस्त्र नाही. त्यानंतर मग रावणपुत्राने रावणाला सांगितले, आता तुम्ही युद्धात येऊ नका. व मेघनाद व रावणाचा अति बलवान असा पुत्र युद्धात पुढाकाराने लढला. आता शेवटचे 18 दिवस. पुन्हा रावण लढाईत उतरला बरं का. रावणाजवळ काय काय होतं, रथ आहेत, घोडे आहेत. अयोध्येकडून राजा रामाकडे, आपल्या रामांकडे काही आहे का, त्यांनी काही आणलेलं होतं का, काहीच नव्हतं, मदतही घेतलेली नव्हती. आता ही भयंकर बातमी अयोध्यावासियांना माहीतही नव्हतं खरं तर. अशा वेळी कोणाच्या जीवावर, या हनुमंताच्या बळावर रामाची नितांत श्रद्धा होती. विश्वासही होता ना की हनुमंतानेही रामाच्या सेवेत काही कमी ठेवलेलं नव्हतं. हनुमंत एकटाच एका मोठ्या सैन्याच्या अगदी तुल्यबळ होते. प्रसंगी त्यांनी श्रीरामांना आपल्या खांद्यावर सुद्धा उचललं बरं का आणि युद्ध करायला सुरुवात केली. इकडे तिकडे रणांगणात त्यांना नेलं. आणि एकदा तर काय झालं, ब्रह्मास्त्रानंतर राम लक्ष्मण बेशुद्ध पडले. श्रीराम सावध होते, पण लक्ष्मण सावध होईनात. सगळे जण काळजीत पडले. हनुमंत वैद्य सुषेण यांच्या सांगण्यावरनं निघाले ना. हनुमंत कुठे निघाले, हिमालयात. बरोबर, हिमालयातील दिव्य औषधी आणायला हनुमंत निघाले खरे, पण माहीत कुठे होतं त्यांना. पण सांगितलं होतं त्यांना, 4 प्रकारच्या जडीबुटी होत्या ना त्यांनी सांगितलेल्या, की त्याने जीवनदान मिळतं. मग आता पहिली संधिनी म्हणजे हाडं जुळवते ती वनस्पती. मग नंतरची काय होती, विशल्यकरणी. अरे मग त्याचा काय उपयोग आहे. हो, त्याचा उपयोग वेदनाशामक बरं का. संवर्णकरणी म्हणे, मग आता त्याचा काय उपयोग, रक्ताची शुद्धी करायची. आणि शेवटची होती ती संजीवनी. ती तर महत्त्वाची ना, म्हणजे हृदयाला धडका देऊन श्वासोच्छ्वास जर थांबलेला असेल ना, तर ती प्रक्रिया पूर्ववत करायची असेल तर संजीवनी पाहिजे. हीच तर महत्त्वाचं, ती संजीवनी. मग हिमालयात या वनस्पतींना आपल्या संस्कृतीत खरं तर आदरानं वागवलं जाईल. आधी त्यांना सांगून मग त्या वनस्पतींची परवानगी घेऊन हवी तेवढीच पानं अशी उपटायची नाहीत बरं का, चांगली दिसली म्हणून. इतर गोष्टींसाठी म्हणजे वापर करण्यात येईल त्या सांगायचं. वनस्पती त्या बोलतात, वनस्पती त्यांना चैतन्य असतं म्हणून त्यांना सांगायचं. त्यांना सूक्ष्म संवेदना असतात. आता हा विचार कोणी मांडलाय, शास्त्रज्ञांनी. किती वर्षापूर्वी, 150-200 वर्षापूर्वी केला. पण आपल्याकडे याची जुनीच परंपरा आहे. खूप प्राचीन असा विचार आपल्याकडेच आहे. श्रीरामांना लक्ष्मणाची काळजी वाटत होती, पण योग्य वेळी औषधी मिळाली आणि मग सगळं काही ठीक झालं. हनुमंत आल्यावर आता काळजी करण्यासारखं काय आहे खरं तर. हनुमंतच जवळ आहे ना आपल्या, काही काळजी करायची नसते. खरं तर रामांना खात्री पटलेली होती. श्रीरामांजवळ रक्षणासाठी त्यांच्या
गुरुवर्यांनी आशीर्वाद दिलेले होते. त्यांनी ब्राह्मणांचा आदर पूजन केले, तो आशीर्वादच होता ना. हाच त्यांच्या रक्षणाचा भरोसा होता. हेच जे कवच, अभेद्य कवच, त्यांचं ते रक्षण करत होते. आशीर्वादाचे संरक्षण असे ते मोलाचे असते. आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो मोठ्यांचा. सदिच्छा सुद्धा असायला लागतात की नाही आपल्याला. आपण परीक्षेला जातो तेव्हा नाही का आपल्याला सगळेजण आशीर्वाद देतात. वाल्मिकी म्हणतात, काय बरं वाल्मिकी म्हणतात, कवच अभेद विप्र गुरु पूजा ये सम उपाय न दूजा. रामाजवळ रथ नव्हता, पण काय काय होतं बरं? शौर्य होतं, धीरज, यही रथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका, असं होतं ना त्यांच्याकडे रामांच्या जवळ. आणि त्यांच्याजवळ रथ होता कसला? सत्यशील दृढ ध्वज पताकाचा. विवेकाचे घोडे होते की नाही, अचल अमल, असं मनही होतं, संतोष होता, नम्रता तर होतीच. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? मानवजातीला आवश्यक असलेलं कुठलंही कार्य यशस्वी करायला लागणारं जे 3 गुण रामांकडे होते. आता ते कोणते गुण होते? प्रत्येकाने खरं तर अंगीकारले पाहिजेत, हो की नाही? पहिला कुठला? सज्जनता, शक्ती आणि सावधानता, दक्षता. अतिशय महत्त्वाची अशी गुणपरंपरा बरं का. राम धर्माच्या रथात बसले आहेत, धर्माच्या रक्षणार्थ लढत आहेत. आता हा जो वर सांगितलेला भावनात्मक जो रथ आहे की नाही, ती जीवनाची ही धारणा आंतरिक आहे, सर्वाधिक शक्तिशाली आहे. ज्याने प्रामाणिकपणे याचे पालन केले तर कोणीही पराभव करू शकत नाही. राम जेव्हा हे सांगतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वासच बोलत असतो बरं का. हे शुद्ध प्रगटीकरण आहे. देवांनाही या युद्धात रस आहेच की, कारण स्वतः श्रीराम विष्णूचे अवतार आहेत. स्वर्गातून इंद्राने आता काय केलं? महत्त्वाच्या घटनांच्या वेळी स्वतःचा रथ पाठवला, स्वतःचा सारथी मातली हा जो होता तो पाठवला बरं का, त्यांचा तो सारथी. श्रीरामांनी मोठ्या आदराने स्वीकार केला. स्वतःवर पूर्ण विश्वास असूनही मिळालेल्या मदतीचा अहंकाराने अस्वीकार केला नाही. असं म्हणू शकले असते ना राम, काही नाही मी आहे, बलवंत आहे, असं नाही म्हणले त्यांनी. ती म्हणजे मदत कोणाची घ्यावी. जर कोणी स्वतःहून मदत देत असेल तर आपण त्याचा तिरस्कार करू नये, त्याची मदत घ्यावी. खरोखरीच श्रीरामांच्या प्रत्येक साध्या साध्या वाटणाऱ्या वर्तनात किती मोठे रहस्य दडले की नाही. आता श्रीराम म्हणजे साक्षात मानवी धर्माची गुणांची मूर्ती आहे, म्हणून पूजनीय आचरणीय आहेत की नाही. आता युद्ध शेवटाला आलं, श्रीराम सुद्धा माणूस होते की नाही. मन थकले. त्याच रात्री त्यांना अगस्त्य मुनींनी दर्शन दिले. सूर्याची आराधनाला करायला सांगितली बरं का अगस्त्य ऋषीने. त्यासाठी त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र असं ते श्रीरामांना शिकवलं आणि सांगितलं, मी तुला दिलेला जो बाण आहे तो उद्या वापर, त्याने रावणाचा नाश होणार आहे. त्याप्रमाणे ते घडलं बरं का. दुसऱ्या दिवशी रावणाचा अंत झालेला आहे. एका आतंक पसरवणाऱ्याचा अंत पाहून रामांवर कोणी पुष्पवृष्टी केली? देवानी वरून पुष्पवृष्टी केलेली आहे. रामाने लगेचच हनुमंतांना सीतेकडे पाठवले. आता या सोन्याच्या लंकेत त्यांना क्षणभरही थांबणं शक्यच नव्हतं. ती पापाची नगरी जेवढ्या लवकर सोडू तेवढे उत्तम, हो की नाही, असं त्यांना वाटायला लागलं. उत्तमच आहे, लवकर चला लवकर. सैन्याला पण त्यांनी आदेश दिला, ती किती सोन्याची लंका असो इथे थांबायचं नाही. हनुमंत सीतेकडे आले. सीतामाईला रामांच्या विजयाची वार्ता कळली होती. हनुमंतांना बघून तिला आनंदाचे भरते आले.
हनुमंत काय म्हणाले, माते या तुमच्या आजूबाजूच्या राक्षसिणी आहेत ना, त्या भयाक्रांत अशा करत होत्या, तुम्हाला घाबरवत होत्या. त्यांना मी काहीतरी जोरदार शिक्षा करतो म्हणे. पण सीता तसं म्हणून देईल का? सीता कारुण्यमूर्ती होती ना. ती म्हणाली, त्या बिचाऱ्या हुकुमाच्या ताबेदार आहेत बरं का. उत्तम पुरुषाने असं करायचं असतं का? कधीही लहान सहान अपराधांकडे लक्ष देऊ नये. चुका सगळ्यांकडून होतात की नाही. पापी क्रूर माणसांशीही संत मंडळी कसं वागतात? प्रेमानेच वागतात. अंतःकरण उदार करावं आणि त्यांना क्षमा करावी, असं सीतामाई सांगते बरं का. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हे एक आभूषणच आहे बरं का हनुमंता. इकडे काय झालं, रावणाचा अंत्यसंस्कार करायला बिभीषण तयार नव्हता. रामाने शेवटी त्याला सांगितलं, रावणाला माझा भाऊ मान बरं का, त्याचं क्रियाकर्म कर. आता कुठलंही वैर मरणानंतर नको, ते संपवायला पाहिजे अरे, असं श्रीरामाने समजावून सांगितलं. कुबेराकडून जबरदस्तीने घेतलेले पुष्पक विमान त्याला परत करावे व त्यातूनच मला सीतेसकट अयोध्येला मला पाठवावे बरं का, असं ते ठरलं. श्रीरामाना परतीची घाई लागलेली, कारण बरोबर आहे ना, भरत वाट बघत होते की नाही. श्रीरामाच्या वाटेकडे डोळे लावून एक एक दिवस मोजत होता. पुष्पक विमानात बसून श्रीराम निघाले व त्यांच्याबरोबर विमानात काही महत्त्वाची वानर मंडळी होती. आता विमान कुठून चाललं होतं माहिती का? किष्किंधा नगरीवरनं जाऊ लागलं. सगळे आपल्या नगरीकडे वाकून वाकून पाहत होते. सीता म्हणाली, घटका दोन घटका विमान थांबवावं, मंडळींना आपापल्या घरी भेट घेऊन येऊ द्यावं. आता स्वतः सीतामाई हनुमंताच्या मातेला अंजनीला भेटायला त्याच्या घरी गेली. तिच्या पुत्राची तारीफ कौतुक केलं. ती म्हणाली, हा बल शौर्य धीर सहनशीलता विनय विद्वत्ता यांची मूर्ती आहे. हनुमान मात्र कसे उभे होते? संकोचून उभे होते बरं का. आई समोर स्तुती करत होत्या सीतामाई. अयोध्येला परतल्यावर मोठी सभा भरली. आनंदाचा क्षण उत्सव सुरू झाला. सगळ्या अयोध्यावासियांसमोर सगळ्या वानरांची ओळख करून दिली, सत्कार झाला, असा तो समारंभ बरं का. रामाने स्पष्ट सांगितले, या हनुमंताला देण्यासारखं त्याच्या योग्यतेचं माझ्याकडे आता काहीही शिल्लक नाही. आता हनुमंत प्रेमाने असे गदगद झाले. श्रीरामाने असं म्हटलं की माझ्याजवळ काही नाही, इतका पराक्रम. श्रीरामांच्या चरणी मस्तक ठेवलं. म्हणाले हनुमंत, हे प्रभू रामचंद्रा, मला या विश्वाच्या अंतापर्यंत आपली कथा ऐकू यावी. आपला जय जयकार माझ्या कानी पडावा. सीतेने रामाने दिलेली ती माळ होती ना, ती हनुमंताच्या गळ्यात घातली व आपल्या या पुत्राचं कौतुक पण केलं. आणि मग राम काय म्हणाले, मी सदा हनुमंताच्या ऋणात राहीन. एवढं हनुमंताला मोठं बक्षीस बरं का. पुढे महाभारतात पण मग हनुमंताचे उल्लेख आलेत. आता द्रौपदीला सुवर्ण पुष्प हवे असताना वाटेत एक वानर बसलेले आडवे असे बरं का. भीमाने काय करावं, त्यांना बाजूला जायला सांगितलं तरी ते हटे नाहीत. तर ते काय म्हणले, भीमाला त्यांनी आपली शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगितली. अहो ठेवा की माझी शेपटी बाजूला सहजपणे, मी कशाला उठू. आता भीमाने ताकद लावायला सुरुवात केली. शेपटी तर आधी हात लावला आणि उचलून ठेवायला सांगितली होती, कुठे काय, शक्यच नाही. अभूतपूर्व शक्ती होती त्या एका वानरात. भीमाला शंका आली, एवढी साधी शेपटी आणि एवढी आपल्याला ठेवता येत नाही.
मग नम्रतेने भीमाने विचारलं, खरं सांगा, आपण कोण आहात? हनुमंताने मग काय केलं, आपलं अकरा विकराळ प्रचंड रूप प्रकट केलं त्याच्या समोर. भीम सुद्धा बापरे बापरे घाबरला, असं म्हणायला लागला. बापरे, भीमाला आपल्या प्रचंड शक्तीचा गर्व होता ना, ते कळलं होतं हनुमंताना. ते पाहूनच आता भीमाच्या या अहंकार कमी करायला पाहिजे असं हनुमंताना वाटलं. दोघेही वायुपुत्र ना, या नात्याने ते खरं भाऊ भाऊ झालेले. म्हणूनच हनुमंत भावाच्या भेटीला द्वापार युगात म्हणजे पुढच्या काळातही आलेले दिसतात. तसाच एक उल्लेख म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून हनुमंताने अर्जुनाचे महाभारत युद्धात रक्षण केलेले आहे. युद्ध संपताच कृष्ण अर्जुन रथातून उतरताच काय काय घडलं, रथ घोड्यासकट धाड धाड जळू लागला. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, बघ बघ, या रथावर व तुझ्यावर इतक्या नकारात्मक शक्ती कौरवांकडून सोडण्यात आलेल्या होत्या की तुझे बचावणे अशक्य होते बरं. पण कोणी वाचवलं? हनुमंताने. त्या शक्तींचा नाश करत करत पूर्ण युद्ध काळात तुझे रक्षण रथाच्या बघ शिखरावर बसून त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी हनुमंताने ध्वजाखाली सूक्ष्म रूप धारण करून बैठक साधली होती. आणि म्हणून आज महाभारत युद्धाच्या चित्रात आपल्याला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमंताचं चित्र दिसतं की नाही, ते त्याच्यासाठी. खरंच बालदोस्तानो, गेल्या काही भागात आपण सविस्तरपणे हनुमंताची कथा पाहिली, ऐकली, हो की नाही. हनुमंताचे गुण, त्याच्या चरित्राचे वेगवेगळे पैलू आपण अभ्यासले. व्यायाम शाळेपुरते हनुमंत फक्त म्हणजे शक्तीचे उपासक नव्हते, तर बुद्धिचातुर्य सुद्धा बरं का. आपण बघितलं की नाही, बुद्धिमंतामध्ये सुद्धा त्यांची वाखाणणी केलेली आहे. आणि मग भाषेमध्ये निपुण, वाक्य कोविद, संभाषणामध्ये चतुर, अतिशय नम्र असे होते. भक्तांचे जर कुल असेल तर त्याचा राजा असणारे हनुमंत सगळ्यात श्रेष्ठ भक्त मानले जातात. अशा भक्ताचे स्मरण स्वतः भगवंत करीत असतात. आपल्या जीवनात राम यावा असे वाटत असेल तर आपल्याला अगोदर कोणासारखी भक्ती करावी लागेल? आपल्या हनुमंतासारखी. या भागांची जर खरंच पुन्हा पुन्हा तुम्ही अभ्यास केला, उजळणी केली, सारखे जर कथा ऐकल्यात, हे सगळे गुण तुम्हाला आपल्या आचरणात आणावे लागतील. हे गुण पुन्हा पुन्हा उजळणी आपोआप अंगीकारण्याचा प्रयत्न आपोआप होईल की नाही. आज ना उद्या तुम्हाला आपल्यावर राम कृपा करेल, हनुमंत कृपा करतील, हे निश्चित. काय मग, आवडली की नाही कथा? नक्की सांगा बरं का आम्हाला. जय श्रीराम, जय हनुमान.